नमस्कार. तर आज बनवणार आहे गावरान पद्धतीचा पनीर मटर मसाला. तर त्यासाठी मी इथे आधी खोबरं भाजून घेतलं आहे. खोबरं भाजून घेतल्यानंतर कांदा भाजायला टाकला आहे. कांदा भाजताना मी त्याच्यात हिरवी मिरची, जेवढं मला तिखट लागेल त्याप्रमाणे मी घेतलेली आहे हिरवी मिरची. त्याच्यात लसूण, अद्रक, टमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकलेली आहे. हे सगळं चांगलं भाजून घेतलं आहे. ते भाजल्यानंतर मी एका प्लेटमध्ये काढून घेतलं आहे थंड होण्यासाठी. तोपर्यंत मी कढईमध्ये इकडं पनीर भाजायला टाकलेलं आहे. म्हणजे थोडंफार नॉर्मल आपलं तळून घ्यायचं आहे, नॉर्मल जास्त पण नाही तळून घ्यायचं. आणि तोपर्यंत मी इकडे मिक्सरमधून ते वाटण तयार केलं आहे. तर वाटण तयार केल्यानंतर मी फोडणीची तयारी केली आहे. तर फोडणीत सर्वात अगोदर मी हे वाटण टाकलं आहे, तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर 2 मिनटं मी तेल सुटेस तोपर्यंत त्याच्यासाठी झाकण ठेवलं आहे. ते झाकण ठेवल्यानंतर मी त्याच्यात मसाले टाकले आहे. तर मसाले मी हळद, धना पावडर आणि पनीर मसाला टाकलेला आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणताच मसाला टाकलेला नाही आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि आपण भाजून घेतलेले पनीर, वाटाणा, इथं मी ग्रीन पीसचा यूज केलेला आहे, तुम्ही वाटाणा पण यूज करू शकता, असं फ्राय करून घ्यायचं. त्याच्यानंतर ज्याप्रमाणे आपल्याला ग्रेव्ही लागते तसं आपल्याला त्याच्यात कोमट पाणी किंवा गरम पाणी ॲड करायचं आहे. आणि एकदा गरम पाणी ॲड केल्यानंतर त्याला चांगली उकळी आल्यानंतर त्याच्यावरून कसुरी मेथी अशी मी टाकली आहे. त्यानंतर आपली रेडी आहे गावरान पद्धतीची पनीर मटर मसाला.